महाराष्ट्रातील 1 नोव्हेंबर 5 पूर्वी विनाअनुदानित किंवा अंशतः अनुदानित शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनींनो नमस्कार। आपली नियुक्ती 1 नोव्हेंबर 5 पूर्वीच झाली। आपण आपली शैक्षणिक पात्रता त्यापूर्वीच पूर्ण केली, परंतु शाळा किंवा तुकडी ही पूर्णतः अनुदानावर नव्हती, म्हणून आपले GPF खाते पण नाही, NPS पण नाही आणि कुठलेच खाते आपल्याला नाही याची मला पूर्ण जाणीव आहे। आता मध्यंतरी हायकोर्ट औरंगाबादच्या खंडपीठाच्या निर्णयामुळे उपसंचालकांनी सुनावण्या घेतल्या होत्या किंवा शिक्षणाधिकाऱ्यांनी कागदपत्र तपासली होती आणि त्याचे निकाल आत्ता बाहेर आले असं कळलं। बाहेर आले तर काय झालं की मराठवाड्यामध्ये काही लोकांना पात्र केलं, काहींना अपात्र केलं। त्याप्रमाणे अमरावतीतही 81 लोकांना पात्र केलं, काहींना अपात्र केलं। आता हे पात्र केले म्हणजे काय? ज्या शाळा 100% अनुदानित होत्या आणि तुकडी अंशतः अनुदानित होती अशा शाळेवरील शिक्षकांना आणि कर्मचाऱ्यांना त्यांनी पात्र केलं। ज्या शाळा 2005 पूर्वी अंशतः अनुदानितच होत्या त्यांना कुठेही पात्र करण्यात आलं नाही, परंतु आपण काळजी करण्याचं कारण नाही। हे जे काही पात्र अपात्रची भानगड आहे, म्हणजे ज्यांना पात्र केलं त्यांना पेन्शन मिळणार आहे का? याचं उत्तर आहे नाही। यांनी उपसंचालकांनी पात्र करून उपयोग नाही। औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयाप्रमाणे यांनी फक्त कारवाई केली। सरकार काही यांना पेन्शन देत नाही आहे। तुम्हाला सगळ्यांना पेन्शन मिळेल अशी 100% व्यवस्था सुप्रीम कोर्टातूनच होऊ शकते। मी सुप्रीम कोर्टात सातत्याने जातो आहे। मार्चमध्ये तारीख आहे आणि साधारणतः ॲट द मोस्ट जूनपर्यंत निकाल लागेल अशी अपेक्षा आहे। एक वेळा सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला की सर्वांना, जे पात्र आहे त्यांना, जे अपात्र आहे त्यांना, कारण सुप्रीम कोर्टात एकच केस आहे, 1 नोव्हेंबर 5 पूर्वी लागलेले आणि ज्यांना आता कुठलेही अकाउंट्स नाही त्यांना पेन्शन देणे यावरचा निर्णय आहे। त्यामुळे आपण निश्चिंत राहा, आपल्या सगळ्यांना भविष्यात पेन्शन मिळेल। आता दुसरा मुद्दा, आपल्या 7व्या वेतन आयोगाचे हप्ते राहिले। मध्यंतरी मी कुठेतरी ऐकलं की आपल्याला ते हप्ते आता देणार आहेत, पण माझ्या माहितीप्रमाणे स्थिती अशी आहे की वित्त विभागाने ऑफलाईन कुठलंही पेमेंट करण्याकरता परवानगी आजपर्यंत दिलेली नाही। त्यामुळे जोपर्यंत वित्त विभाग परवानगी देत नाही तोपर्यंत ऑफलाईन तुम्हाला 6व्या वेतन आयोगाचे 7व्या वेतन आयोगाचे हप्ते मिळू शकत नाही। जर वित्त विभागाने परवानगी दिली तरच ते मिळू शकतात, एवढं लक्षात घ्या। आजपर्यंत ती परवानगी आलेली नाही। मग आता त्याच्यासाठी प्रयत्न सुरू आहेत का? हो, 100% सुरू आहे। जी परवानगी आल्याबरोबर मी तुम्हाला सांगतो तेव्हाच तुमचे ऑफलाईन दिले जातील, अन्यथा जूनपर्यंत तसंही थांबा। सुप्रीम कोर्टाचा निर्णय आपल्या बाजूनी 100% लागणार याची मला खात्री आहे आणि हा निर्णय लागला की आपल्याला आपले GPF अकाउंट्स परत मिळतील आणि ते मिळाले की तुम्हाला 7व्या वेतन आयोगाचे 6व्या वेतन आयोगाचे हप्ते मिळतील आणि जुनी पेन्शन योजना देखील मिळेल। मी माझ्या दृष्टीने प्रयत्नांची पराकाष्ठा करतो आहे, आपल्याला यश मिळेल। तुर्तास एवढेच, तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा, मी लढतोय। धन्यवाद।